शिवणीवाडीतील शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे वादळी वाऱ्याने अतोनात नुकसान। अवकाळी पावसाने गहू, हरभरा, ज्वारी पिकाचे नुकसान। औसा तालुक्यातील शिवणी लखवाडी येथील शेतकऱ्यांचे वादळी वारे व पावसाने गहू, हरभरा, ज्वारीसह पीक जमिनीवर आडवे होऊन अतोनात नुकसान झाले आहे। शेतकरी हा खरंच संघर्ष करत आपली शेती कसत असतो, पण शेती कसत असताना याच कृषीप्रधान देशात शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करत आपली शेती कसावी लागत आहे। शेतकऱ्यांना आपली शेती कसत असताना कधी अवकाळी पाऊस तर कधी अल्प पाऊस आणि यातूनही पीक पिकवून खरेदीसाठी गेले असता शेतीमालाला कमी भाव मिळत असल्यामुळे शेतकरी हवालदिल झाला असून काल झालेल्या अवकाळी पावसात शिवणी लख व शिवणीवाडी येथील शेतकऱ्यांच्या पिकाचं अतोनात नुकसान होऊन ज्वारी, गहू व हरभरा पीक वादळी वाऱ्यामुळे जमिनीवर पीक पडल्याने शेतकरी चिंतातूर आहे व प्रशासनाने लवकरात लवकर पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी केली जाते। यावेळी काशीनाथ खुर्दे, मोहन खुर्दे, बाबूराव येचकर, रमेश खुर्दे, किसन खुर्दे, संजय खुर्दे, अंगद भरगळे, गोपाल चौंडे, विठ्ठल खडके, विश्वंभर खुर्दे, विलास खुर्दे, सुनील खुर्दे, महादेव खुर्दे, बालाजी खुर्दे, व्यंकट खुर्दे, विकास कदम, प्रभू खडके, दत्तू खडके, राजेंद्र खडके, विश्वंभर येचकर, मारुती येचकर यांच्यासह शेतकरी उपस्थित होते। माझे नाव मोहन वसंत खुर्दे आहे आणि मी राहणार शिवणी लखवाडी, तालुका औसा, जिल्हा लातूर येथील रहिवासी आहे। मी गरीब शेतकरी आहे, तरी गावातील सुद्धा 90-95% ज्वाऱ्या, गहू आणि हरभरा या पिकाची भरपूर नुकसान झालेलं आहे। तरी शासनाने आपला प्रशासकीय एखादा शासकीय माणूस पाठवून बंधाऱ्यावर पाहणी करण्यासाठी पाठवून द्यावा आणि बघायला लावावं। आणि तसेच पावसाचं प्रमाण 2.5 तास होतं आणि भरपूर गारा होत्या आणि भरपूर वारा होता। घातलेल्या बनमी सोयाबीनच्या, आपल्या हरभऱ्याच्या, गव्हाच्या उडून गेलेल्या आहेत। सर्व भरपूर नुकसान झालेलं आहे। तरी शासनानं आमच्याकडे तात्काळ काहीतरी पाहणी करून आम्हाला तात्काळ देण्याची प्रयोजन करावं हीच आमची कळकळीची विनंती आहे सर। नमस्कार, माझं नाव रोहिदास काशीनाथ खुर्दे, मी आहे शिवणीवाडी, राहणार औसा तालुका, लातूर जिल्हा। तर हे काल आमच्या गावामध्ये भरपूर प्रमाणात गारपिटीचा पाऊस झाला। तर गारपिटीमुळे ह्या पूर्ण ज्वारी पिकाचं नुकसान झालेलं आहे। हे आपलं 2 एकरचं क्षेत्र आहे। तर 2 एकर क्षेत्रामध्ये पहिल्या आगात त्याला म्हणजे जूनमध्ये जे सोयाबीन पेरलेलं होतं त्याचं पण पूर्ण 100% नुकसान असं झालेलं आहे। फक्त 2 गट्टे ज्वारी सोयाबीन निघालेलं आहे आणि यावेळेस आता ज्वारी पेरलेली होती, ज्वारी 30 ते 40 गट्टे निघणार होती, पण ते पण भुईसपाट झालेले। आम्हाला जनावराला टाकल्याशिवाय पर्याय नाही। आता भारत कृषी प्रधान देश म्हणला जातो, तरी हे शेतकऱ्याची अशी हालत आहे। आणि सोयाबीनचे म्हणजे पूर्ण पावसानं वाट लागलेली, पूर्ण रानं धुवून निघालेली। ज्वारीला सुद्धा ह्याला सोयाबीनला भाव नाही ना ज्वारीला भाव नाही। हे आम्ही 2 एकर ज्वारी पेरलेली होती। तर या 2 एकर ज्वारीमध्ये आज भुईसपाट झालेला, म्हणजे 1 रुपयाचं सुद्धा उत्पन्न निघणार नाही। आणि ज्वारी आम्हाला जनावराला घातल्याशिवाय पर्याय नाही। आणि दुसरी गोष्ट म्हणलं तर नोकरी करून शेतीकडे वळा म्हणतात, पण शेतीमध्ये जर असं होत असेल तर आम्ही शेतकऱ्यांनी नोकरी करायची की शेती करायची हा मोठा प्रश्न आहे। आणि ह्याच्यामध्ये आम्ही कर्ज काढून ज्वारी पेरलेली होती। थोडक्यात म्हणजे 2 एकरला 30 ते 40 हजार खर्च आलेला होता। आता तुम्ही बघू शकता, आता म्हणजे 1 रुपयाचं सुद्धा उत्पन्न निघणार नाही। तर आता सावकाराला आम्हाला जमिनी विकून किंवा आत्महत्या करून हे करावं लागेल किंवा पैसे द्यावं लागेल, ह्याशिवाय शेवटी पर्याय नाही आमच्याकडे। तर आम्हाला शासनाने भरपूर मदत द्यावी। एक विनंती आहे की सध्या अधिवेशन काळ चालू आहे, तर अधिवेशनामध्ये शासनाने किंवा आमदाराने, स्थानिक आमदाराने मुद्दा मांडावा आणि आम्हाला शेतकऱ्याला नुकसान भरपाई मिळवून द्यावी हीच अपेक्षा राहील। आणि जे निवडणुकीच्या काळात फिरत होते त्यांना बी माझी एक विनंती आहे की तुम्ही येऊन बघावे, आमच्या बांधावर येऊन बघावे आणि आम्हाला नुकसान भरपाई द्यावी, एवढी एक चाट म्हणले घ्या। माझं नाव जनार्दन विश्वनाथ येचगर, शिवणीवाडी चा रहिवासी आहे। मी गरीब शेतकरी आहे। शेती काल पाऊस झाला, त्याच्यानंतर गारपीट झाली, गारा पडल्या, त्याच्यानंतर गहू, हरभरा, ज्वारी भुईसपाट झाले।
2 तास 2.5 तास होते गारा पाऊस. आम्ही कर्ज काढून आम्ही शेती करतो. की शेतीचे पैसे आता ते आम्ही कसे द्यावं. शासनानं आमच्याकडे जरा ध्यान ठेवावं, बघावं आमच्याकडे. आम्ही नमस्कार, माझं नाव रमेश बाबुराव खुर्दे, शिवनी लकवाडी, तालुका औसा, जिल्हा लातूर. तर माझी एक अशी शासनाला अशी विनंती आहे की काल आमच्या शिवनी लकवाडी गावामध्ये इतका जोरदार पाऊस झाला आणि गारांचा पाऊस आणि वारं, या वाऱ्यामध्ये असं शेतकऱ्याचं अतोनात नुकसान झालंय की आज शेतकऱ्याला जगणं मुश्किल झालंय. एक तरी पहिलं काय झालं, सोयाबीनचं जे पीक होतं ते सोयाबीनचं पीक अतिवृष्टीनं नुकसान झाले. त्याची आणखीन पीक विमा मिळत आहे, आणखीन शेतकरी प्रतीक्षेत आहेत. माझी फक्त एकच विनंती आहे, आता सध्या नागपूरला हिवाळी अधिवेशन चालू आहे. अधिवेशन चालू आहे. माझी आमदार साहेबांना एकच विनंती आहे की बाबा ही तुम्ही आता जे नुकसान झालेलं आहे, की काल जी गारपीट झालेली आहे, पिके आडवी झालेली आहेत पूर्ण वाऱ्यानं, तर ह्याची तात्काळ पंचनामे करून शेतकऱ्याला मदत मिळवून द्यावी अशी मी साहेबांना विनंती करतो, कळकळीची विनंती करतो. अशी अवस्था आहे. एक तर खरीप गेलं त्याच्यातून शेतकरी उभा टाकले होते काय तर की बाबा ज्वारी वगैरे हरभरा, आज पूर्ण त्याची नुकसान एका कालच्या 10 मिनिटाच्या ते 25 मिनिटाच्या पावसानं काल उद्ध्वस्त करून टाकलेलं आहे शेतकऱ्याला. माझी एवढीच विनंती आहे शासनाला की बाबा तुम्ही तात्काळ पंचनामेचे आदेश देऊन पंचनामे करून शेतकऱ्याला मदत मिळवून. आता हे बघा, हे क्षेत्र बघा, हे पूर्ण आडवं झालेलं आहे. आता हे जवळपास 2 एकरचं क्षेत्र आहे. इथं जवळपास 50 गट्टे ज्वारी होत होती. इथं आता एक सुद्धा होणार नाही, एक गट्टा सुद्धा होणार नाही आणि जनावराला पण खायासारखी होणार नाहीये. ही नाचून जाते आता जाग्यावर. माझी एवढीच विनंती आहे शासनाला की बाबा तुमचे शासनाचे अधिकारी लोकांना तात्काळ बांधावर येऊन पंचनाम्याचे आदेश द्यावेत आणि शेतकऱ्याला होता होईल तेवढं भरपाई रक्कम मिळवून द्यावी एवढीच विनंती करतो.